बघता बघता क्रिशा 1 वर्षाची झाली. तिचा बड्डे पण आला आणि समजलंसुद्धा नाही. इथे सोनालीने मस्त क्रिशाच्या बड्डेची सर्व तयारी केली. केक आणला आणि आम्ही 12 वाजता बरोबर केक कट करायला घेतला. दुसऱ्या दिवशी ना संक्रांत पण होते आणि पिल्लूचा बड्डे पण ह्याच दिवशी असतो. म्हणून ना इतकी जास्त डबल कामं होते ना, मग ते सर्व आवरायला घेतलं आणि दुपारी ना पटकन मेकअप करायला घेतलं, कारण की लेट नव्हता करायचा बिलकुल. आणि मग ही अंकिता आहे जी माझा मेकअप करते. खूप छान मेकअप करते. तिची आय डी मी खाली मेन्शन करणारच आहे. आणि तुम्ही बघू शकता तिने किती सुंदर माझे हेअर्स केलेत. मला तर इतके जास्त आवडले ना. नंतर आम्ही हॉलवरती पोचलो आणि पिल्लूची एंट्री करायला घेतली आणि क्रिशा खरंच खूप जास्त हॅप्पी होती. फक्त तिच्या पप्पांची कमी होती. नंतर हे पायरो लावल्यावरती ती तर थोडीशी घाबरली, पण काय नाही, छान एंट्री झाली. नंतर केक कटिंग वगैरे करायला घेतलं. फक्त हिच्या पप्पांची खूप जास्त आठवण येत होती मला. आणि असा साजरा केला आम्ही क्रिशाचा बड्डे. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.